राजा पासेनदी आणि मौनाचा धडा. एक शक्तिशाली राजा, अस्वस्थ मन. श्रावस्तीचा राजा पासेनदी. संपत्ती, सैन्य, सत्ता, सगळं होतं. पण मन नेहमी अस्वस्थ. रात्री झोप येत नसे. शत्रू, सत्ता, भविष्य याचा विचार. तो म्हणायचा, मी राजा आहे, पण मन माझ्या ताब्यात नाही. पहिली भेट प्रश्नांचा राजा. एक दिवस राजा बुद्धांकडे गेला. आदर होता, पण अहंकारही होता. राजा विचारतो, जर सगळं कर्मावर आहे, तर राजा होणं भिकारी होणं, यात फरक काय? बुद्ध हसले. ते म्हणाले, फरक बाहेर नाही, आत आहे. राजा समाधानी झाला नाही. राजाचा प्रयोग. राजाने ठरवलं, मी स्वतः सत्य तपासतो. त्याने आपल्या राजवाड्यात 3 लोकांना ठेवले, एक कैदी, 1 सेवक, 1 मंत्री. 3ही लोकांना सारखं अन्न, वस्त्र, खोली. 30 दिवसांनी राजा पाहायला गेला. परिणाम. कैदी चिडचिडा, सेवक घाबरलेला, मंत्री शांत, राजा चकित. सगळं सारखं असूनही मन वेगळं का? राजा पुन्हा बुद्धांकडे गेला. 5 बुद्धांचं मौन. राजा सगळं सांगतो, बुद्ध काहीच बोलत नाहीत. मौन. खूप वेळ मौन. राजा अस्वस्थ होतो. शेवटी बुद्ध म्हणतात, मी उत्तर दिलंय. राजा गोंधळतो. 6 मौनाचा अर्थ. बुद्ध म्हणतात, कैदी भूतकाळात अडकला, सेवक भविष्याला घाबरला, मंत्री वर्तमानात राहिला. जो आता जगतो, तोच मुक्त असतो. राजाला पहिल्यांदा खरं ऐकू येतं. 7 राजाचा अंतर्गत संघर्ष. राजा म्हणतो, मी रोज युद्ध, निर्णय, शिक्षा करतो. मग धम्म कसा पाळू? बुद्ध उत्तर देतात, पद नाही, भावना शुद्ध असणं महत्वाचं. राजा गप्प होतो. 8 खरी परीक्षा. एका गरीब माणसावर चोरीचा आरोप. सगळे शिक्षा म्हणतात. राजा थांबतो. पहिल्यांदा ऐकतो. सत्य समोर येतं. राजा निर्णय बदलतो. राजा पासेनदी बदलतो. तो अजूनही राजा आहे, पण आता करुणेचा राजा. तो म्हणतो, बुद्धांनी मला राज्य नाही, स्वतःवर राज्य करायला शिकवलं. शत्रू बाहेर नाही, अशांती आत आहे. जो मनावर विजय मिळवतो, तोच खरा राजा. जय बुद्धा. ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धम्म पसरवण्यासाठी.